नमस्कार मित्रांनो. इक्विटी मार्केट मधला आजचा जो महत्त्वाचा इंटरमिडियरी मी आपल्याला सांगणार आहे किंवा आपल्यासोबत चर्चा करणार आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CRA. त्याचा लाँग फॉर्म असा आहे क्रेडिट रेटिंग एजन्सीज. हे नक्की काय करतात? यांचं काम काय असतं? क्रेडिट रेटिंग एजन्सीज अशा एजन्सीज असतात, जे एखाद्या कंपनीचं किंवा ऑर्गनायझेशनचं कॅपॅसिटी आहे का? जो कर्ज घेतलाय, तो कर्ज परत द्यायची कॅपॅसिटी आहे का? ते कर्जाच्या रकमा व्याजासहित परत द्यायची त्याची कॅपॅसिटी आहे का? हे तपासायचं काम डिटेलमध्ये त्याला ड्यू डिलिजन्स पण असं म्हणतात. हे सगळं काम क्रेडिट रेटिंग एजन्सी करत असते. बरं, क्रेडिट रेटिंग एजन्सी हे जे काम करते, हे गाईडलाईन्स त्यांच्या असतात. भारतामध्ये आजच्या स्थितीत सेबी रिकॉग्नाइज्ड 7 एजन्सीज आहेत. त्यांची लिस्ट सेबीच्या वेबसाईटला आहे. आपण बघू शकता. याचं काम जे आहे, हे काही वन टाईम ॲक्टिव्हिटी नाही. पिरियॉडिक ॲक्टिव्हिटी आहे. कदाचित वर्षातून एकदा क्रेडिट रेटिंग एजन्सी कंपनीचे रेटिंग चेक करते, त्यांचे डिटेल्स चेक करते, मार्केट शेअर चेक करते, बॅलन्स शीट चेक करते, सगळे फायनान्शियल नंबर्स चेक करते व क्वालिटेटिव्ह पॅरामीटर्स सुद्धा क्रेडिट रेटिंग एजन्सीज चेक करत असतात. नॉर्मली ही रेटिंग नंबर्समध्ये नसून A+, A-, AA+ असं त्यांचं कॅटेगरायझेशन असतं व प्रत्येक रेटिंगचं काहीतरी डिटेल डिस्क्रिप्शन असतं, की कंपनी स्टेबल आहे, परफॉर्म करणार आहे का नाही करणार आहे. बरं, एखाद्या कंपनीत जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल, तर ही क्रेडिट रेटिंगची रिपोर्ट असते, जी कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड करणं कंपनीजला बंधनकारक आहे. ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यात तुम्हाला खूप नॉलेज वाढेल. व कंपनी कायदा 2013 प्रमाणे कंपनीला जर नवीन डिबेंचर्स इश्यू करायचे असतील, प्रेफरन्शियल शेअर इश्यू करायचे असतील किंवा त्यांचा नवीन IPO आणायचा असेल किंवा FPO आणायचा असेल, तरी कंपनीजला क्रेडिट रेटिंग एजन्सीजकडनं हे एक्सरसाइज करून घेणं कंपल्सरी असतं. हा मार्केटमधला सगळ्यात महत्त्वाचा इंटरमिडियरी याच्यासाठी आहे, कारण हा कंपनीची पूर्ण कुंडली तपासतो. ओके? लक्षात घ्या. आणि आज आपण इथंच थांबूया. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जुने व्हिडिओ सुद्धा बघा. ओके. आज इथंच थांबूया. परत भेटूया. नमस्कार.